ए गौरव, संस्कृत अवघड असतं का रे? अवघड असतं का? अरे भाई मोकर अवघड असतं. तुला काय मजाक वाटलं काय? नादवे मणिबंध बहिर्मुखम तेजा बाबू मजाक नाही. संस्कृत आहे. गौरव, हा सर. प्रथम नंतर काय असतं? प्रथम नंतर सर द्वितीय. द्वितीय नंतर? सर द्वितीय नंतर तृतीय. तृतीय नंतर? तृतीय नंतर सर चुतीय. काय? पाहिलं सर चतुर्थी. चतुर्थी. हा. ए गौरव, ऐक ना. अरे सुभाषित मला पाठ करतोय, थोडं गप बस. अरे ऐक ना. अरे गपणार आहे. अरे ऐकून तर घे ना. अरे मूर्ख पापी मनुष्य. ए? अंगेन गात्रम नयनेन वक्त्रम हा? न्यायने राज्यम लवडेन भोच्चम. ए, अरे शिव्या काय देतो मग? त्या दिवशी त्या संस्कृतच्या मॅडमने एका पोराला संस्कृतच्या श्लोकाचा त्याचा अर्थ सांगायला लावला होता. हा. अरे भाई संस्कृतचा श्लोक वाचता वाचता त्या पोराला डायरेक्ट पीठ. काय बोलतो? मग अरे भाई अर्थ सांगूस तो पोरं खपलं ना. अरे बापरे. अरे भाई संस्कृत म्हणजे काय मजाक नाही. चल येतो का? कुठं? अरे ते पोरग त्या दिवशी खपलं त्याचा दावा आहे आज. अरे नको रे भाऊ. अर्ध सक्रिय विधी. अरे नको, मला भीती अरे वाटते. का स्पर्श रे? अरे जाय बाबा ते. चाल ना कोणी खायला जाय तू. अरे चल ना. पळ. एश, हा. आधी मला आहे ना नीट देऊन डॉक्टर व्हायचं होतं. बर. पण आहे ना आता पण मला डॉक्टर व्हायचे. मग पण आहे ना पण संस्कृत मध्ये पीएचडी करून टाक ना. कारण संस्कृत मध्ये माझी खूप रुची उत्पन्न झालेली आहे. हा. ए गौरव, तू काही म्हण पण संस्कृत पेक्षा हिंदी भारी. ए! होय काय? चुकीच्या माणसासोबत पंगा घेतलेला आहे. हो. ओम पकनी बागो दरी अरे. मासे भगंदरे ओम फट स्वाहा. होय. काय होते? आता तुझं हिंदी माझ्यात, माझं संस्कृत तुझ्यात. ए ए अरे भाऊ, माझी हिंदी दे मला तू. ए गणेश, अरे 4-5 दिवस झाले तू सुट्टीत माझ्यासोबत जेवायला येत नाही. शाळेत येताना पण लवकर घरून निघून येतो, शाळा सुटल्यावर पण लवकर निघून जातो. काय झालं? अरे तू नापास झाला ना, तर मम्मीनी सांगितलं माझ्यासोबत राहू नको. हा. काही विषय नाही. हा कोण आहे? अरे हा आपला शुभम आहे, वर्गातला टॉपर आहे. हा का? हा. बरं भाई चल येऊ का शिव? अरे गौरव, बोला ना सर. इकडे. अरे तुला तर माहिती आहे, आपण तुकडीमध्ये 80% पुढचीच पोरं ठेवतो. हा सर. हा. तर तू नापास झालाय ना. हा हा हा. तर तुला उद्यापासून ब किंवा क तुकडीमध्ये जावं लागेल. ठीक आहे सर. चालेल ना? हा, हा. ए गौरव, ऐक ना. बोल ना गणेश. मी उद्यापासून नाही का शिवम सोबत पुढच्या बेंचवर बसणार आहे. तर तुझ्यासोबत दुसरं अरे कोण भाई असतं बघ. तू कुठेही बैस, काहीच प्रॉब्लेम नाही आता. काय रे? अरे मला सरांनी तुकडीत बसायला लावलं ना. अरे यार. अरे काय नापास होणं एवढं मोठं पाप असते मला आत्ता कळलं. अरे नाही चालत भाऊ माझं डोकं. नाही आम्ही इतके हुशार. अरे पण तू तर माझा मित्र आहे ना रे. एका ताटात आपण खिचडी खाल्ली. तू तर माझ्यासोबत बोलायचं सोड. तू तर माझ्यासोबत बेंचवर बसायला सुद्धा तयार नाही. आणि ते सर्वांना म्हणतं माझ्यासाठी सर्व मुलं सारखे. आणि मी नापास झालो, तुम्हाला म्हणे का तुकडीत निघून जाय. अरे मी नापास झालो मला मान्य आहे, पण मला कोणी विचारलं का रे का तू का नापास झाला? अरे मागच्या महिन्यात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत जे सुवर्ण पदक शाळेला मिळालं ना, त्या टीमचा मी कॅप्टन होतो. आणि त्या कबड्डीच्या नादातच मी नापास झालो. आता ह्याच्यानंतर मात्र मी लक्षात ठेवत का खेळबिळ काहीच नसतं, फक्त अभ्यास करायचा. कारण खेळल्यावर इज्जत नाही भेटत, फक्त अभ्यास केल्यावरच इज्जत भेटते. हे मला आता कळलं नाही भाऊ. आणि आता ह्याच्यानंतर तुम्हाला शोध नाही बोलला तरी चाललं, मला तुझ्या आयुष्यात काहीच करायचं